ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, काल भारत पाकिस्तान मॅच झाली, या मॅचला तुमचा विरोध होता, विरोधात तुम्ही आंदोलन केलं, मात्र भारताने पाकिस्तान सोबत मॅचही खेळली आणि जिंकली पण। हे आमचा विरोध हा मॅचला होताच आणि या विरोधाचे परिणाम आपण जर बघितले असतील तर मॅच बघायला किती लोक आले होते मी तर बघितलं नाही, परंतु जी चर्चा आहे ती कानावर आली की प्रेक्षक एकदम प्रतिसाद त्यांचा नव्हता। टीव्हीवर सुद्धा व्ह्यूअर्सचा रिव्ह्यू घेतला तर व्ह्यूअर्ससुद्धा एकदम कमी होते। पेपरला सुद्धा तुरळक बातम्या कुठेतरी, नाही तर भारत पाकिस्तान मॅच झाली भारत जिंकला तर बॅनर लाईन असते, 8-8 लाईन कॉलमची बातमी असते। आज तसं कुठंच दिसत नाही। मला असं वाटतं हे जनतेची प्रतीक आहे, मी फक्त शिवसेनेची नाही म्हणाल, ही राष्ट्रप्रेमी देशभक्त जनतेची प्रतिमा आहे। भारत जिंकणं किंवा पाकिस्तान हारणं हा मुद्दा वेगळा आहे, पण ज्या पाकिस्तानी आपल्या पहलगाममध्ये येऊन आपल्या 26 भगिनीचं कुंकू पुसलेलं आहे, ज्याला या भारतीय जनता पार्टीने सिंदूर ऑपरेशन म्हटलं होतं, आणि या सिंदूर ऑपरेशन ज्याच्यासाठी करावं लागलं त्यांच्याशी तुम्ही मॅच खेळता। आणि सुनील गावस्करांचं वक्तव्य काल आलेलं आहे की भारत सरकारच्या कृतीमुळं, भारत सरकारने सांगितल्यामुळं भारताला हा मॅच खेळावा लागला आहे। मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं। पण हा मॅच खेळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी एक स्वाभिमान दाखवला, तो म्हणजे त्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करायचं टाळलं। याला काय स्वाभिमान म्हणता येईल? बॉलनी बॅट मारली, बॅटनी बॉल मारला, विकेट घेतली, बॉल रन काढले, हे करायला नाही पाहिजे होतं। नुसतं हस्तांदोलन करणं तर स्वाभिमान थोडी होऊ शकतो। भारताच्या एखाद्या खेळाडूंनी स्वाभिमान दाखवायला पाहिजे होता की चल आज आम्ही ग्राउंडवर येत नाही। ज्या पाकिस्तानने आमच्या देशातल्या 26 लोक तर आपण त्याला काहीतरी स्वाभिमान म्हटलं असतो। हे हस्तांदोलन नाही केलं, नाही केलं, हे काय स्वाभिमानाचं प्रतीक येतं? म्हणून अशा याला आपण काही स्वाभिमान म्हणू शकत नाही। आणि माहिती अशी येते की मोठ्या याच्यामध्ये जुगार खेळला गेला, मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाला गेला, अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येतात। पण हा सगळा विजय भारतीय टीमने सैन्याला समर्पित केला आहे। हे खेळायलाच नाही पाहिजे होता, सगळ्यात महत्त्वाचं। सैन्याला तर समर्पित अख्खा देश सैन्याला सगळं काही समर्पित करेल, हीच भावना देशवासियांची। आणि म्हणून ज्या सैन्याला आपण समर्पित केला त्या सैन्याला रोज गोळ्या झाडणाऱ्या लोकांशी आपण खेळतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे ना। समर्पण करायच्या आधी ज्या सैनिकाचे जीव घेतात त्या लोकांशी क्रिकेट काय खेळायचं, नंतर समर्पण करायचं, याला काय अर्थ आहे? राज्यातले सामाजिक तीड निर्माण होत चालली आहे, ज्यावरती शरद पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे की ते म्हणतात की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कटुता वाढली आहे। मराठा व्यक्तीने व्यवसाय सुरू केला तर वंजारा समाज जात नाही, वंजारा व्यक्तीने व्यवसाय सुरू केला तर मराठा त्या ठिकाणी जात नाही, असं त्यांचं मत आहे। खरं तर हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। खरं तर महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे, मराठी बांधवांचा आहे। जे महाराष्ट्रात येऊन राहतात मागच्या 5-25 वर्षांनी त्यांचा पण आहे, असं मी म्हणणार नाही की आमचाच आहे, आमचा तर आहेच, परंतु बऱ्याच जणांचा याच्यामध्ये सहभाग आहे। आणि हे असं असताना जातीत आधी धर्मात होत होते, आता जातीत म्हणजे हे समाजात लोन कुठपर्यंत पोचतं आहे। आणि काही जिल्ह्याचं जे पवार साहेबांनी सांगितलं हे तर सत्य आहे, मी तर अनुभवलेलं आहे। इथं तर पक्ष नाही राहत आणि जात काहीच राहत नाही, धर्म राहत नाही, पक्ष राहत नाही, काहीच राहत नाही, इथं फक्त जात पाहिली जाते। आणि हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। आणि आता ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत, आंदोलनं होत आहेत, जातीपातीच्या सगळ्या भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात, मला वाटतं या महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाही, हे सत्य आहे। त्यांचं दुसरं एक विधान आहे ते म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराचं रोख त्यांचा सरकारकडे आहे। ते म्हणतात की सरकार असेच निर्णय घेतं ज्यानं कटुता निर्माण होईल। आणि आरक्षणावरती हे सगळं बोलत असताना ते म्हणणारे होते आणि त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की शरद पवारांनी X म्हणालं तर आपण Y समजायचं। हे पवार साहेबांचं वक्तव्य मी नीट ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं पण आहे। त्यांचा रोख अतिशय सुस्पष्ट आहे की ज्या समित्या, मंत्र्यांच्या समित्या बनवल्या जातात, मग मराठा समाजासाठी बनवली असेल किंवा OBC साठी बनवली असेल, आधी समित्या बनत असताना सगळे लोक त्याच्यात असायचे, असं काही एकाच समाजाचे आणि एकाच जातीचे असायचे नाही। मग भले मराठा समाजासाठी समिती असेल किंवा OBCसाठी असेल, ह्याच्यामध्ये सगळ्या मिश्र भावना असल्या पाहिजे, कारण आपण सगळे एक आहोत ही भावना असताना एखाद्या समाजाला न्याय देण्याची भूमिका त्याच्यात सगळ्यांची असायला पाहिजे होती।
परंतु आता स्पेसिफिक समाजाच्या मंत्र्यांची कमिटी नेमली जाते. समाजाला न्याय देण्याची भूमिका सगळ्यांचीच असते. आता समजा मराठा समाजाचा त्याला काय ओबीसीला न्याय मिळू नये असं थोडी वाटतं, मिळालाच पाहिजे. ओबीसीच्या मंत्र्याला असं वाटलं पाहिजे की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ही भावना आपल्या मनात निर्माण होण्याची आवश्यकता आहे, परंतु ती होऊ नये याच्यासाठी जाणीवपूर्वक सरकारच प्रयत्न करतं की काय. कारण आताचे सगळे उदाहरणं जर बघितले तुम्ही की समजा आंदोलन झालं, आता आंदोलन विरोध कोण करतं? सरकारचे एक मंत्रीच करतात ना. कोण बोललं मला सांगा? एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कॅबिनेटमधला मंत्री जर त्याच्या निर्णयालाच चॅलेंज करतो असं पॉसिबल आहे का? तर असं कधीच पॉसिबल नसतं. मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला कॅबिनेट मंत्री कधीच विरोध करू शकत नाही, तर त्याला कामच करता येऊ शकत नाही. असं असताना एक कॅबिनेट मंत्री विरोध करतो याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांची फूस आहे. नाही तर कोणताच कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीनं हिंमत करू शकत नाही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आला की पाकिस्तानी गायक होता, त्याला पुण्यामधल्या कल्याणी नगरच्या एका पबमध्ये आणलं होतं. ठाकरे गट शिवसेनेने त्याचा विरोध केला. काही जण सांगतात की नेदरलँडचा नागरिक आणि त्याचे आईवडील पाकिस्तानी वंशाचे आहेत. मला सांगा, आईवडील पाकिस्तानी असल्यावर पोरगं नेदरलँडचं कसं होईल? तुम्हीच उत्तर द्या ना. आता तुम्ही सांगता मला आईवडील पाकिस्तानी आणि तो नेदरलँडचं आहे, असं कसं होईल? नागरिकत्व स्वीकार, आई पाकिस्तानी, बाप पाकिस्तानी, तो नेदरलँडचा कसा होऊ शकतो? तोही पाकिस्तानी झाला ना. आणि मग असं ज्यांना अशी हौस आहे, मग वाटतं त्यांना तर खरं तर त्या शिवसैनिकांनी फक्त आंदोलन केलं. मी तर म्हणतो तिथं काही ठेवायला नव्हतं पाहिजे. अशा आणणाऱ्या लोकांनी आधी फोडायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे, नाही भारतात काय गायक नाही का? भारतात गायिका नाही का? कलावंत नाही का? या भारतामध्ये कलाकार नाही का? पाकिस्तानचे काय घेऊन बसले? लक्ष्मण हाकेचं जे वादग्रस्त विधान आलं होतं की मराठा समाजाच्या 11 मुली आणा, मी ओबीसी समाजातली 11 मुलं आणतो, ह्याच्यावरून बऱ्यापैकी वादंग झालं आणि ते परत म्हणाले की मी माझ्या ह्या विधानावर ठाम आहे. म्हटलं हाके बाके अशांच्या याच्यावर फार प्रतिक्रिया देऊ नये, कारण ज्याला स्तरच नाही आहे बोलायचा. ठीक आहे, समाजाची लढाई लढतात, त्याचा आदर आपण करू, परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य मला असं वाटतं हे तेढ निर्माण करणारं असतं. हे काही योग्य वक्तव्य नसतं. मला असं वाटतं याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असं मला तर मुळीच वाटत नाही. महायुतीच्या माहितीला गालबोट लागेल अशा स्वरूपाची विधानं करू नका, अशा सूचना एकनाथ शिंदेनी आमदार आणि खासदारांना दिल्यात. सुरुवात त्यांनी स्वतःपासून करावी असं मला वाटतं. आमदार आणि खासदारांना सांगण्यापेक्षा स्वतःपासून त्यांनी सुरुवात करावी असं मला वाटतं. कारण अशा पद्धतीनं गालबोट लागावं असं त्यांचेच प्रयत्न असतात आणि तेच जर दुसऱ्यांना सांगतात तर मला वाटतं त्याला एक म्हण आहे, पण आता ती नको म्हणायला. बरं, पवारांच्या राष्ट्रवादींचा जो मेळावा झाला त्यामध्ये मतचोरीवरती डेमो दाखवण्यात आला आहे. मी सांगतो काय, पवारांच्या राष्ट्रवादी झालं तर याच्यात एक आता जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी आमच्यासमोर शिवसेना भवनात अशा पद्धतीने सगळं दाखवलेलं. आज नाही, ज्या शिवसेना भाजप युती होती आणि काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस असं भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने आमच्या सगळ्या, मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो त्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. आणि म्हणून या गोष्टी तर आहेच आहे, कारण शेवटी हे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान माणसाच्या हातात आहे, त्या माणूस काही करू शकतो. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.